मी अपेक्षा. हो ठीक आहे, आवाज पोचते सर. ओके, धन्यवाद. हा आज हा. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आपण जो अतिशय अभिनव अशा प्रकारचा एक उपक्रम गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आपण सह्याद्री शिक्षण संवाद असं दिलेलं आहे. आज ह्या सह्याद्री शिक्षण संवादाअंतर्गत आजचं आपलं तिसरं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आज आपल्या ह्या व्याख्यानासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, विद्यापीठ आयोगाचे, विद्यापीठ आयोग ग्रँट्स कमिशनचे सन्माननीय सचिव मनीष जोशी सर आज आपल्याला आजच्या ह्या व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं त्याचप्रमाणे आज आपल्याकडे संपूर्ण राज्यामधनं विविध शिक्षण, उच्च शिक्षण क्षेत्रामधले आता सध्या माझ्यासमोर जो आकडा आहे हा 176 जणांचा आकडा आहे. टीचिंग, नॉन टीचिंग, प्राचार्य, संस्था चालक, विद्यापीठांतल्या विविध विभागामधले प्राध्यापक, त्याचप्रमाणे विद्यापीठ प्रशासनामधले अधिकारी, सन्माननीय कुलगुरू, कुलगुरू देखील हैदराबाद सिंधच्या कुलगुरू बागला मॅडम देखील आम्हाला आज जॉईन झालेल्या दिसत आहेत. आपल्या सगळ्यांचं मी अत्यंत मनपूर्वक सह्याद्री शिक्षण संवादाच्या आजच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं. आज आपल्याकडे सन्माननीय मनीष जोशी सर आलेले आहेत. मी त्यांना थोडक्यात या उपक्रमाची माहिती देतो. सर, आपण संपूर्ण राज्यामध्ये या वर्षीपासून, या अकॅडमिक इयर पासून म्हणजे 24 आणि 25 पासून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची आपण अंमलबजावणी सरसकट पद्धतीने केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण 2 टप्प्यांमध्ये ही अंमलबजावणी केली. पहिल्यांदा आपण सन 23-24 या अकॅडमिक इयरमध्ये आपण महाराष्ट्रामधले जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहे ज्यांची संख्या आता 200च्या वरती गेलेली आहे, पण आपण जेव्हा केलं त्यावेळेला ती जवळपास 161 कॉलेजेस हायर अँड टेक्निकलमध्ये होते. या ऑटोनॉमस कॉलेजेस आणि आपल्याकडची जी अकृषी विद्यापीठं आहेत 13 त्यांच्या कॅम्पसेसमध्ये आणि ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्था आहे अशा ठिकाणी जवळपास साधारणतः 1150 महाविद्यालयांमध्ये आपण ट्रायल अँड एरर बेसिसवरती 2023-24 या अकॅडमिक इयरमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी केली. त्यानंतर आपण त्याचा सविस्तर रिव्ह्यू घेतला आणि मग त्याच्यातनं अनेक सजेशन्स पुढे आले. दरम्यानच्या काळामध्ये आपण स्टिअरिंग कमिटी, महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली होती. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि आमच्या स्टिअरिंग कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि या स्टिअरिंग कमिटीने वेगवेगळ्या स्तरांवरती सर्व स्टेक होल्डर्स बरोबर उच्च शिक्षणामधल्या यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. टीचिंग असेल, नॉन टीचिंग असेल, डीन्स असतील, आणि मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनेक संघटनांकडनं, शिक्षक संघटनांकडनं सजेशन्स पण आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण आता आपल्याकडे बरेचसे चेंजेस केले आणि 24-25 पासून आपण एनईपी हे राबवायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला कल्पना असेल की आपण शिक्षणामधल्या गुणवत्तेविषयी कमालीचे संवेदनशील आहोत. अनेक उपक्रम गेल्या 2 वर्षांमध्ये आपण उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण सुरू केलेले आहेत. विशेष म्हणजे नॅक मूल्यांकनामध्ये आज महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये नंबर 1 या पोझिशनला आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये तमिळनाडूच्या नंतर आपण येतो आहोत. एनआयआरएफ रँकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील आमचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती चाललेले आहे. इंटर्नशिप असो, ऑन जॉब ट्रेनिंग असो, त्याचप्रमाणे अप्रेंटिसशिपच्या बाबतीमध्ये असो, या सगळ्याच बाबतीमध्ये आम्ही पुढाकार घेतो आहोत आणि त्यामुळे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडनं अशा स्वरूपाच्या गुणवत्ता सुधारणाऱ्या ज्याही काही सर्क्युलर्स येतात त्याची त्वरित अंमलबजावणी, विशेष म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस 2 वर्षांपूर्वी हे ज्या वेळेला युजीसी कडनं त्या संदर्भातलं सर्क्युलर आलं, आपलं राज्य पहिलं असं राज्य होतं की ज्यांनी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस शासकीय महाविद्यालयांमध्ये स्कीम लागू केली आणि तात्काळ त्या संदर्भात शासन निर्णय हा देखील आपण निर्गमित केलेला होता. त्यामुळे आपण अशा स्वरूपाचे उच्च शिक्षणामध्ये प्रयोग करण्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमीच आघाडीवरती राहिलेला आहे आणि मला असं वाटतं की या माध्यमातून आम्ही एक पद्धतीचा पायंडा, प्रेसिडेंट क्रिएट करण्याचा याच्यामध्ये आहोत, जेणेकरून इतर राज्य पण त्याला अंमलात आणू शकतील. आम्हाला वेळोवेळी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडनं, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या अध्यक्ष असतील जगदीश कुमार साहेब आहेत, त्याचप्रमाणे मनीष जोशी सर असतील. मी विशेष उल्लेख आज आपल्याकडे जे संपूर्ण राज्यामधनं आज या ठिकाणी प्राचार्य, प्राध्यापक आणि वेगवेगळ्या विद्यापीठातनं वेगवेगळे कर्मचारी आपल्याकडे जॉईन झालेले त्यांना सांगू इच्छितो
की आम्हाला खूप जास्त मदत ही मनीष जोशी सरांकडनं होती. आम्हाला असं वाटतं की आपला हक्काचा माणूस आज युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन मध्ये आहे आणि त्यांच्याकडे आम्ही कोणताही प्रश्न नेला की त्वरित त्याचं सोल्युशन आम्हाला मिळतं. पहिल्यांदा असं घडलेलं आहे की आम्ही अनेक प्रश्न हे आता वन टू वन इंटरॅक्शन करतो आहोत युजीसीच्या प्रतिनिधींबरोबर आणि त्यांनी ते आम्हाला वेळ पण देतात आणि त्यामुळे राज्यातले अनेक प्रश्न हे आता जे गेले अनेक एक दशकांपासून प्रलंबित होते ते प्रश्न सुटण्याचा देखील मार्ग हा सुरू झालाय. जोशी सर, आम्ही हा प्रयोग सुरू करण्यामागचा उद्देश हा होता की आजपर्यंत शासनाच्या पातळीवरती असा कोणत्याही प्रकारचा उपक्रम हा सुरू झालेला नव्हता. ही शासनाकडनं सुरू झालेली पहिली ऑनलाईन व्याख्यानमाला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून हायर एज्युकेशनमध्ये देशाच्या पातळीवरती काय बदल होत आहेत, कोणते नवीन नवीन प्रयोग होत आहेत याची माहिती साधारणतः मुंबई पुण्यामधल्या आमच्या प्राध्यापक वर्गांना बाकी शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांना असती, परंतु आमचा कन्सर्न हा प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याविषयीचा आहे. तिथलं विशेष करून गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, विदर्भामधल्या अकोला असेल किंवा मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, उस्मानाबाद यासारख्या ठिकाणचे आमचे प्राध्यापक बंधू भगिनी असतील ज्यांच्यापर्यंत हे सगळे प्रयोग पोहोचले पाहिजे, ज्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचली पाहिजे आहे. कारण एनईपी आपण संपूर्ण राज्यामध्ये राबवतो आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या बदलांपासून आमचा प्राध्यापक वर्ग हा अलिप्त राहायला नको. त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रामध्ये जे सगळे अभिनव प्रयोग होत आहेत त्याची माहिती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आमच्या सर्व प्राध्यापकांपर्यंत पोहोचावी, प्राचार्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सह्याद्री शिक्षण संवाद हा व्याख्यानमालेचा उपक्रम आम्ही सुरू केला. या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही जो वन नेशन वन सबस्क्रिप्शन हे जे कॅबिनेटचा निर्णय झाला त्यानुसार आम्ही डॉक्टर सुभाष चव्हाण यांना बोलवलं होतं. त्यांचं अतिशय उत्तम व्याख्यान झालं. मागच्या आठवड्यामध्ये आमच्याकडे श्री आर डी कुलकर्णी साहेब जे मुंबई युनिव्हर्सिटीचे सन्माननीय कुलगुरू आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि त्यांच्याकडे देखील आम्ही या स्वरूपाने विशेष करून दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि विद्यालक्ष्मी जी केंद्र सरकारची महत्वपूर्ण शिष्यवृत्तीच्या संदर्भामधली स्कीम आहे त्याची माहिती देण्यासंदर्भामध्ये आम्ही त्यांना बोलवलं होतं. आणि आता तिसरं पुष्प आपल्याकडे विणण्यासाठी आपल्याकडे आज युजीसीचे सन्माननीय सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, मी आवर्जून उल्लेख करतो की आज आपण मनीष जोशी सरांना जो विषय दिलेला आहे हा प्रामुख्याने युजीसी गाईडलाईन्स फॉर ड्युअल डिग्री, फ्लेक्झिबल डिग्री, बायॲन्युअल ऍडमिशन अँड मल्टिपल एंट्री एक्झिट ऑप्शन या सगळ्यांच्या संदर्भामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये अनेक सर्क्युलर्स हे युजीसी कडनं आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये ह्या सर्क्युलर्स काढण्यामध्ये त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. आणि त्याच व्यक्तीला आज आपण या ठिकाणी बोलवलं आहे जेणेकरून फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन या बाबतीमध्ये तुमच्या असलेल्या क्युरीज त्या सगळ्या रिझॉल्व्ह करण्याच्या दृष्टिकोनातून या संदर्भात युजीसीचा उद्देश काय आहे आणि याचा स्कोप काय आहे या दृष्टिकोनातनं हा विषय महत्वपूर्ण विषय आपण निवडलेला आहे. आणि त्यासाठी आपण आज डॉक्टर मनीष जोशी माननीय सचिव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मी अत्यंत मनपूर्वक मनीष जोशी साहेबांचे त्याचप्रमाणे आजच्या ह्या आपल्या तिसऱ्या पुष्पासाठी तिसऱ्या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या महाराष्ट्रामधल्या सर्व क्लस्टर युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठं, अकृषी विद्यापीठांचे सन्माननीय कुलगुरू, त्यांचे सन्माननीय प्राधिकारी, त्याचप्रमाणे प्राचार्य, टीचिंग, नॉन टीचिंग कम्युनिटी, संस्थाचालक आणि विद्यार्थी आणि पत्रकार देखील आज प्रामुख्याने आपण आजची ह्या संदर्भामधलं जे आपलं सर्क्युलर होतं हे जवळपास 19 हायर एज्युकेशन मध्ये जे पत्रकार काम करतात त्यांना आपण पोहोचवलेलं होतं. त्यामुळे आज आपल्याकडे काही पत्रकार देखील निश्चितपणे याच्यामध्ये जॉईन झालेले असतील. मी सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने करतो आणि मी सन्माननीय डॉक्टर मनीष जोशी साहेब सचिव विद्यापीठ अनुदान आयोग यांना विनंती करतो की आपण आज आपल्याला जो विषय दिलाय त्याच्यावरती आपलं प्रेझेंटेशन जे आहे त्याला आपण सुरुवात करावी. मनीष जोशी साहेब. नमस्कार. आणि उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे मी आभार मानतो की एक चांगला उपक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे. जसं प्रागतिक महाराष्ट्र राज्य सगळ्याच याच्यात आहे तर त्या पद्धतीचा एक चांगला उपक्रम आपण महाराष्ट्र राज्याने केलेला आहे. तर त्यामुळे मी तुमचं अभिनंदन पण करतो आणि आजच्या विषयावरती येतो. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज आम्ही युजीसीने एक खूप मोठा उपक्रम केला होता. IIT दिल्लीच्या एका मोठ्या हॉलमध्ये जवळपास आम्ही 1100च्या आसपास महिला नेतृत्व जे अकॅडमिक्स मधलं आहे अशा सगळ्या 1100च्या आसपास महिलांना आम्ही बोलवलं होतं
आणि त्याचा दिवसभराचा आम्ही एक चांगला वर्कशॉप केला की महिलांमधली जी नेतृत्व गुण आहेत तर ते कशा पद्धतीने करावे. काही चांगल्या महिला नेत्या पण आम्ही त्यांच्यामध्ये आणल्या होत्या, ज्या अकॅडमिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, फायनान्स असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्यामध्ये होत्या. तर एक दिवसभराचं खूप चांगलं वर्कशॉप, एक चांगला कार्यशाळा किंवा एक कॉन्फरन्स अशी एक दिवसभराची झाली आहे, ज्याच्यात आम्ही असं म्हणतो होतो की एनविजनिंग विकसित भारत ॲट 2047 वुमन लिडरशिप. तर त्याच्यामुळे माननीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधानजी आणि माननीय शिक्षा राज्यमंत्री सुकुंता मुजुमदार पण त्या कार्यक्रमाला सुरुवातीला इनॉग्रेशनला होते. आणि एक अतिशय चांगलं त्याचे आम्ही एक चांगलं राईटअप आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करू. त्यामुळे मी IIT दिल्लीच्या सौजन्यांनी IIT दिल्लीच्या एका रूममध्ये बसून तुमच्याशी सगळ्यांशी बोलतोय. मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन शेअर करतो. मला सांगण्यात आलं की आपल्याला 30 मिनिटाचा एकंदर वेळ आहे. तर त्याच्यामुळे एक 12-15 मिनिटाचं प्रेझेंटेशन करू आणि नंतर एक 10-12 मिनिटं आपण प्रश्नोत्तर करू, असं माझ्या डोक्यात विचार आहे. तर बेसिकली आता आम्ही ही एक UGC गाईडलाईन्स काढलेलं आहे, हे रेग्युलेशन असणार आहे. सध्या ड्राफ्ट आहे. कमिशननी याला अप्रूव्ह केलंय आणि याला पब्लिक ओपिनियन घ्यायला आपण वेबसाईटवरती ठेवलेलं आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही हे समजून घेऊन आपण सगळ्यांनी पण याला काही चांगले सजेशन्स दिले तर उपयोग होईल. आणि यात खूप चांगले बदल आम्ही एकंदर जे फीडबॅक येतात, सगळे फीडबॅक असेच आहे, म्हणजे जे UGC की जे काही बदल सुचवते, UGC जे काही नवीन काही पहल आणते, तर ते सगळे स्वाभाविकपणे आपल्यासारख्यांच्या इंटरॅक्शनमधनं आलेल्या सुझाव आणि सूचनांमधनंच असतं. तर त्याच्यामुळे हे जे रेग्युलेशन आलेलं आहे, ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की UGCचे दोन वेगवेगळे रेग्युलेशन, एक फर्स्ट डिग्री आणि एक सेकंड डिग्री, अवॉर्ड ऑफ फर्स्ट डिग्री अँड अवॉर्ड ऑफ सेकंड डिग्री, म्हणजे याच्यात UG आणि PGचे रेग्युलेशन दिलेले आहेत. तर आता त्या दोघांना कंबाईन करून आपण हे एक स्टँडर्ड्स ऑफ मिनिमम स्टँडर्ड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स फॉर अवॉर्ड ऑफ UG अँड PG डिग्री हे एकच आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही चांगले उपक्रम किंवा चांगल्या गोष्टी पण आपण घेऊन आलोय की ज्या तशा म्हटल्या तर क्रांतिकारक पण आहेत, की ज्या जनरली आपले जे काही एक शैक्षणिक ढाचा जो बदलला आहे त्याला त्या तोडणाऱ्या किंवा आपल्या ज्या संकल्पना आहेत, त्याला तो छेद देणाऱ्या काही गोष्टी आहेत. तर त्या मी एकदा महत्वाच्या तुमच्या समोर मांडतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये असं म्हटलंय की शैक्षणिक वर्ष जे अदरवाईज जुलै ऑगस्ट टू जून जुलै असं असतं, तर त्यालाही आम्ही छेद दिलेला आहे. UGCने आता याच्या आधी पण एकदा एक कमिशनमध्ये निर्णय घेतला होता आणि त्याचं एक पत्रक पण आपण ऑलरेडी काढलंय. आम्ही म्हटलंय की ह्या देशामध्ये आपण बायॲन्युअल ऍडमिशनला अलाउ करू. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जे फक्त जुलै ऑगस्टमध्ये किंवा जून जुलैमध्ये होतात, तर त्याच्याऐवजी हे प्रवेश सत्र हे जानेवारीमध्ये पण आपल्याला सुरू करता येऊ शकतं. म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये जर त्यांच्याकडे क्षमता असेल, म्हणजे जागा असेल, त्यांच्याकडे रिसोर्सेस असतील, तर ते सायमल्टेनियसली 2 सत्र चालवू शकतील. एक जुलै टू जून नेहमीचं आपलं जे कन्व्हेन्शनल जे रेग्युलर चालतं ते, आणि एक दुसरं जानेवारी टू डिसेंबर. तर अशा पद्धतीची एक मुभा आपण आता याच्यात दिली आहे. याला आपण बायॲन्युअल ऍडमिशन म्हटलेलं आहे. त्यामुळे वर्षातून 2 वेळा ऍडमिशन प्रोसेस राबवता येईल. वर्षातून 2 वेळा तुम्ही तुमच्या त्याच वर्गासाठीच्या विद्यार्थ्यांना घेऊ शकतो. हे विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं एकदा जर एखाद्या विषयाला त्यांना ऍडमिशन घ्यायची असते परंतु ती झाली नाही, तर त्यांचं पूर्ण वर्ष वाया जातं. परंतु या केसमध्ये 6 महिन्यानंतरही त्याला संधी उपलब्ध राहील. याचा आम्ही ऑनलाईन किंवा टेप आपलं जे आमचं डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षीपासून याचा प्रयोग केला होता आणि याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे जुलै ऑगस्टमध्ये करू शकले नाही, त्यातले बरेचसे विद्यार्थी हे जानेवारी फेब्रुवारीच्या मोडमध्ये सुरू झाले आणि त्याच्यामुळे जवळपास 6 लाख विद्यार्थी या जानेवारी टू फेब्रुवारी आणि इकडे जवळपास 10 लाख विद्यार्थी, अशा पद्धतीचा एक मोठ्या प्रमाणावरती उपयोग झाला. जर समजा आम्ही संधी नसती दिली तर या 6 लाख विद्यार्थ्यांना आणखी 6 महिने थांबावं लागलं असतं. तर त्याच्यामुळे ही एक आता सुरुवात आपण केलेली आहे. तर हे एक महत्वाचा पाऊल आपण म्हणता येईल की आपण सुरू केलेलं आहे. ज्या विद्यापीठांना अशा पद्धतीचे बायॲन्युअल ऍडमिशन सुरू करायचे असतील, तर त्यांनी त्यांच्या अकॅडमिक त्यांच्या स्टॅच्युटरी बॉडीजमध्ये तसे प्रस्ताव करून
त्याचा एक प्लॅन म्हणजे सगळ्या समितीला दाखवला पाहिजे, कमिटी मेंबर्सला, की अशा पद्धतीने आपण करणार आहोत आणि या पद्धतीने आमच्याकडे एवढी स्पेस आहे, एवढे आमचे रिसोर्सेस आहे, एवढी आमच्याकडे टीचिंग फॅकल्टी आहे, जेणेकरून आम्ही या विद्यार्थ्यांना केटर करू शकू. तर त्याच्यामुळे हे एक मोठी पहल, एक मोठा बदल आपण याच्यात सुचवलेला आहे. दुसरं आपण असं म्हटलं की या फ्लेक्झिबल एज्युकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये, की आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो की आपल्याकडे भिंती आहेत सगळ्या वेगवेगळ्या, कॉमर्सवाला, आर्ट्सवाला, सायन्सवाला किंवा एखाद्या विषयाचा असेल तर तो त्याच विषयाचा असला पाहिजे. बऱ्याच वेळेला पीएचडी करताना पण असं लक्षात येतं की त्यांनी जर थोडंसं एज्युकेशनचा एखादा समजा कुठल्या याचा विद्यार्थी असेल समजा केमिस्ट्रीचा, आणि त्यांनी एज्युकेशन टेक्नॉलॉजी मधला विचार करायला सुरुवात केली, तर लोक म्हणतात नाही नाही नाही, केमिस्ट्रीचा तू आहे, तुझं एमएससी केमिस्ट्री झालेलं आहे, तू कसं काय पीएचडी त्याच्यात करू शकतो. तर या पद्धतीचे आत्ता प्रश्न येतात, कारण का ते परंपरेने चालत आलेलं आहे. परंतु ज्या वेळेला आपण एकंदरच सगळ्या मल्टी डिसिप्लिनरी याच्याकडे जायचा विचार करतो, तर त्यामुळे फ्लेक्झिबल एज्युकेशनसाठी आपण ह्या सगळ्याच सायलोजला ब्रेक करायचा विचार करतोय. त्याच्यामुळे तुमचा कुठलाही सब्जेक्ट असो 12वी मध्ये, तुम्ही युजी ऍडमिशन दुसऱ्या कुठल्याही सब्जेक्टमध्ये घेऊ शकतात. आता आम्ही जे सीयूईटीच्या याच्यात पण आम्ही अशा पद्धतीने, ज्या सीयूईटीचं पण आपलं ज्या नवीन गाईडलाईन आल्या त्या पण आमच्या आता वेबसाईटवरती आलेल्या आहे. तर त्याही सीयूईटीच्या याच्यात म्हटलेलं आहे की तुमचा कुठलाही सब्जेक्ट असला तरी तुम्ही, समजा तुमचा इकॉनॉमिक्स विषय असला 12वीला आणि तुम्हाला असं वाटलं की मी कॉम्पिटंट इनफ आहे की मला मॅथमॅटिक्समध्ये पुढे ग्रॅज्युएशन करायचं आहे, तर तुम्ही जर समजा त्या मॅथमॅटिक्सला जी रिक्वायरमेंट परीक्षा असेल त्याच्यात जर चांगले मार्क मिळवले तर तुम्ही इलिजिबल असू शकाल. आणि हेच आपण हळूहळू तर पुढे पण करतोय. म्हणजे यावेळेला आपण नेट चे जे फोर्थ इयर युजीचे नेटला विद्यार्थी होते, तर युजीला तर स्पेशलायझेशन नसतं कुठलं, तर त्यामुळे कुठलाही विद्यार्थी कुठल्याही स्पेशलायझेशन शिवाय आपण कुठे पण नेट परीक्षा देऊ शकतो. अशा पद्धतीची सुरुवात आपण केलेली आहे. तर तेही आपण पुढे जाणार आहोत, पुढे अजून त्याच याच्यात पुढे जाऊ. तर त्याच्यामुळे हा एक मोठा बदल आपण युजी आणि पीजी मध्ये केलेला आहे, की युजीला किंवा 12वीला तुमचा कुठलाही स्पेशलायझेशन किंवा याचा सब्जेक्ट असला तरी तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यामुळे या पद्धतीचा एक चांगला बदल केलेला आहे. हे क्रेडिट स्ट्रक्चर तर युजी प्रोग्रामचा पण आता नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क वरती आहे, सगळ्यांना हे माहिती पण झालेलं आहे. याच्यात फक्त 3 वर्ष आणि 4 वर्षासाठी स्वाभाविकपणे 120 आणि 160 त्याचे क्रेडिट असतील. याच्यात आपण आता आपल्याकडे महाराष्ट्रात पण त्याचा आपण सुरुवात केलेली आहे, की मेजर बरोबर आपण मेजर आणि मायनर अशा पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे, की जेणेकरून जे मेजर सब्जेक्ट्स आहेत त्याचे क्रेडिट मिळवल्यानंतर उरलेले क्रेडिट हे कुठल्याही विषयाचे अप्रेंटिसशिप घेऊ शकतात किंवा स्किल किंवा इतर कोर्सेसचे घेऊ शकतात मल्टिपल सब्जेक्ट्समधनं. तर हा एक आपल्याला ते पण त्याच्यामध्ये आपण इनकॉर्पोरेट केलेला आहे. याच्यातला एक महत्वाचा मुद्दा की जो बऱ्याच वेळेला मीडियामध्ये पण भरपूर आला आणि आपल्यालाही सगळ्यांना त्याचा समजून घ्यायला नक्की आवडेल, ते म्हणजे ऍक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम. आपण त्याला ऍक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम म्हटलंय. तर हा ऍक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम म्हणजे आपण असं म्हटलं की बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी असे असतात की जे फास्ट असतात, म्हणजे स्पीड असतो त्यांचा, ग्रास्पिंग लवकर होतं किंवा त्यांचा काहीतरी पूर्व अनुभव असेल तर त्याच्यामुळे त्यांना एखादा विषय लवकर समजतो. पण तर त्या विद्यार्थ्यांना आपण का अडकवून ठेवायचं या टाइम फ्रेम मध्ये. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण एक असा वेगळा पाथ तयार करू शकतो का, की जेणेकरून ते त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार फास्ट प्रोग्रेशन करतील. तर त्याच्यामुळे हे ऍक्सेलरेटेड डिग्री प्रोग्रामचा कन्सेप्ट आलेला आहे. याचे गाईडलाईन्स मध्ये पण सगळे डिटेल आहेत, तर तुम्ही सगळ्यांना विनंती करायला एकदा बघितलं तर त्याचा उपयोग होईल. 1 वर्षाच्या नंतर म्हणजे आज आज ज्यावेळेला मुलगा पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतो, तर त्या पहिल्याच वर्षी तर त्याला ठरवता येणार मी ऍक्सिलरेट करेल किंवा मी एक्सटेंड करेल. तर त्याच्यामुळे 1 वर्ष झाल्यानंतर त्याला तो चॉईस राहील. 1 वर्षानंतर म्हणजे त्याचे जे 40 क्रेडिट झालेले उरलेले 80 क्रेडिट तो 1.5 वर्षात करू शकतो. अशा पद्धतीने आपण त्यांना म्हटलंय, जर 3 वर्षाचा कोर्स असला तर. जर 4 वर्षाचा कोर्स असेल तर उरलेले 120 क्रेडिट हे तो फास्ट मोडमध्ये करू शकेल, म्हणजे 2च वर्षात करू शकेल. त्यामुळे त्याचं ऍक्सिलरेटेड डिग्री 4 वर्षाची 3 वर्षात होईल आणि 3 वर्षाची डिग्री त्याची 2.5 वर्षात पूर्ण होईल. म्हणजे हा एक ऍक्सिलरेटेड पाथ, जो ज्याला गतिमान रस्ता आपण करून दिलेला आहे विद्यार्थ्यांना, ज्यांची क्षमता आहे, ज्यांची इच्छा आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आता त्याचं मेकॅनिझम हळूहळू त्या त्या विद्यापीठांना ठरवावं लागेल. याच्यामध्ये असं असेल की विद्यार्थी ऍप्लिकेशन करतील, एक कमिटी असेल जी त्यांचं परफॉर्मन्स चेक करेल, त्यांची वाटलं तर परीक्षा घेईल, ज्या पद्धतीने ते करायचं आणि त्या पद्धतीची सोय त्या त्या ठिकाणी करायला लागेल. त्याच्यामुळे असा एक
मुभा आपण करून दिलेली आहे. याचा उपयोग हळूहळू ज्या ज्या इन्स्टिट्यूशन करतील त्या त्या ठिकाणी विद्यार्थी जातील. कारण विद्यार्थ्यांना मी जसं म्हटलं, आपण हे जे एनईपीचे जे 3 महत्वाचे मुद्दे आहे की चॉईस, फ्लेक्झिबिलिटी आपण जी दिलेली आहे, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्याला ही जर चॉईस मिळाली, विद्यार्थ्याला फ्लेक्झिबिलिटी मिळाली, तर तो त्या त्या ठिकाणी जाईल. त्याच्यामुळे जिथे त्याला असं लक्षात येतं की अरे मला चॉईस आहे ऍक्सिलरेट करण्याचा, किंवा याच्या उलट की मला चॉईस आहे माझा डिग्री एक्सटेंड करण्याचं, हे जर समजा तुमचं पुढचं बघितलं, हे एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना असं लक्षात येतं की मी 3 वर्षाचा कोर्स आहे, पहिल्या वर्ष मी केला, पण मला असं वाटतं की मला जरा कमी पेसनी शिकायचं आहे, मला एवढ्या पेसनी शिकायचं नाहीये, एवढ्या एवढा फास्ट शिकायचं नाहीये, की मला माझ्या काही दुसऱ्या पण जबाबदाऱ्या आहे, किंवा मला अजून कुठेतरी जॉब पण करावा लागतो, मला अजून दुसरं काही करावं लागतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी ही जी गती आहे या शिक्षणासाठीची, या डिग्री प्रोग्रामची, ती मला कमी करायची आहे, पेस स्लो करायचा आहे. जसं आपण म्हटलं की आम्ही एक गतिमानसाठी पण पाठ करून दिला, तसं आम्ही ही एक मुभा यांना पण दिली की ज्यांना अशी संधी हवी आहे की मला माझी डिग्री करायची आहे, पण मला स्लो पेसमध्ये करायची आहे. तर त्यांच्यासाठी पण हे एक दिलं की 1 वर्षानंतर उरलेले जे 80 क्रेडिट असतील ते इन्स्टेड ऑफ 2 वर्ष ते 3 वर्षात करू शकतील. त्यामुळे फ्युअर कोर्सेस पर सेमिस्टर येईल त्यांना. ही जी दुसरी लाईन तुम्ही बघू शकतात, जी एक्सटेंडेडची आहे ती, हे 3 वर्षासाठी झालं. तसंच 4 वर्षासाठी टोटल हे 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 जे लेवल आहे एनसीआरएफच्या लेवल आहेत. आपण जर दुसरा कॉलम बघत असाल, हे एनसीआरएफचा लेवल आहे. तर जर त्याच पद्धतीने जर 4 इयर डिग्री असेल, तर 4 इयर डिग्री पण ही 5 वर्षात त्याला करता येईल. आणि स्वाभाविकपणे याच्यामध्ये आपण असं म्हटलं की यांच्यातलं डिस्टिंक्शन खूप काही असणार नाही, या पद्धतीचे मी पुढचे एक स्टेबल सांगतो. त्यामुळे फ्लेक्झिबल एज्युकेशन, जे म्हटलं की युजी पासून पीजी म्हणजे आता एकत्रच हा झालेला असल्यामुळे, एकत्र रेग्युलेशन असल्यामुळे याच्यात पीजीचा पण उल्लेख आहे की युजी मधली कुठली पण डिग्री असेल तरी तुम्ही पीजीच्या कुठल्याही याला ऍडमिशन घेऊ शकतात. पीजी ऍडमिशन इन सेम सब्जेक्ट किंवा पीजी ऍडमिशन इन डिफरंट सब्जेक्ट, हे अलाउड आहे. हे आम्ही आता या रेग्युलेशन मधनं अलाउ केलेलं आहे. अ, त्याच्यामुळे याचं क्रेडिट स्ट्रक्चर पण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका वर्षासाठी 40 क्रेडिट, त्याच्यामुळे 2 वर्षाचा 80 वर्षाचा 80 क्रेडिटचा. याच्यात जर 4 इयर युजी करून आला तर त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळेल. ज्याची 4 इयर युजी डिग्री असेल विथ रिसर्च और विथ ऑनर्स, तर त्याला त्या पद्धतीने सेकंड इयरला डायरेक्ट ऍडमिशन मिळेल, आणि सेकंड इयरला त्याला तेवढे 40 क्रेडिट करावे लागतील. ह्या ऍक्सिलरेटेड डिग्री प्रोग्राम अँड एक्सटेंडेड डिग्री प्रोग्राम यांचे फीचर्स जर सांगायचे म्हटले, तर त्या त्या ट्रान्सक्रिप्ट जे असेल किंवा त्याचं मार्कशीट तयार होईल, ते त्याच्यामध्ये फक्त कोर्सेस कोणते कोणते घेतले होते त्या सेमिस्टरला याचाच उल्लेख असेल. नंतर ह्या पद्धतीची एक नोट त्याच्यामध्ये असेल की अकॅडमिक रिक्वायरमेंट्स रिक्वायर्ड इन अ स्टँडर्ड ड्युरेशन हॅव बीन कम्प्लिटेड इन अ शॉर्ट और एक्सटेंडेड ड्युरेशन. ज्या विद्यार्थ्याला जे जनरली 4 वर्ष लागत होते त्यांनी ते 3 वर्षात पूर्ण केलेले आहे, किंवा 3 वर्ष लागत होते त्यांनी ते 2.5 वर्षात पूर्ण केलेले असेल, याचा उल्लेख त्याच्यावरती असेल. आणि याच्यामधलं डिस्क्रिमिनेशन कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही. म्हणजे एखाद्याने एक्सटेंडेड डिग्री घेतली आहे तर ती सब सब पार आहे या मेन स्टँडर्ड डिग्रीच्या, असं मानलं जाणार नाही. किंवा ज्याच्याकडे ऍक्सिलरेटेड डिग्री आहे तर तो जरा सुपिरियर आहे या नॉर्मल डिग्रीच्या, असंही मानलं जाणार नाही. याच्यामध्ये याच्यात आपण असाच विचार केला की ही त्यांना मिळालेली सोय असेल की ज्याच्यामुळे ते त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या इतर व्याप बघून त्यांच्या पद्धतीने डिग्री त्यांच्या पेसने पूर्ण करू शकतील. त्याच्यामुळे इथे ह्या सगळ्याचा उल्लेख म्हणजे याच्यात कुठे असं नाही, भेदभाव, डिस्क्रिमिनेशन नाही की ज्याची हा एक्सटेंडेड आहे किंवा ज्याची ऍक्सेलरेटेड आहे, त्याच्यामधला काही हे समजायला हे नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपण स्पेसिफिकली त्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. हे जे रेग्युलेशन आहे आपण आता वेबसाईटवरती टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यांकडनं पब्लिक फीडबॅकही मागवलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती हे एक मोठं बदल आपण जसं ज्याला थोडंसं असं म्हणता येईल की क्रांतिकारी आपण केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये या ऍक्सेलरेटेड ॲज वेल एज एक्सटेंडेडचा विचार केलेला आहे, आणि विषयांचं पण आपण हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मला जे सांगितलं होतं तर तेही 2-3 विषयाचं मी सांगतो. मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ड्युएल, जॉईंट आणि ट्विनिंग डिग्रीचाही एक विषय आपल्याला आहे.
ज्याच्यामध्ये आपण ज्या ज्या विद्यापीठांना काही विद्यापीठांना आपण म्हटलं की ज्या विद्यापीठ सर्टन स्टँडर्ड्स फॉलो करतात, म्हणजे यांचा नॅकचा स्कोअर 3.1च्या वरती आहे, यांना आपण असं सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीचे इंटरनॅशनलायझेशनकडे जाऊ शकता. बेसिकली इंटरनॅशनलायझेशन हा तसा आता कळीचा मुद्दा आहे, कारण अधिकाधिक इंटरनॅशनल स्टुडंट्स आपल्याकडे आले तर एक डायव्हर्सिटी कॅम्पसवरती वाढते, आणि डायव्हर्सिटी वाढली तर स्वाभाविकपणे आपले कॅम्पसेस अधिक चांगल्या पद्धतीचे ऍक्टिव्ह कॅम्पसेस होऊ शकतात. त्याच्यामुळे ही डायव्हर्सिटी यावी यासाठी म्हणून इंटरनॅशनलायझेशनकडे बघितलं जातं, आणि त्यामुळे युजीसीनी पण इंटरनॅशनलायझेशनसाठी या तिघ गोष्टींना परवानगी दिली. जॉईंट डिग्री असेल, ड्युअल डिग्री असेल किंवा ट्विनिंग डिग्री असेल. याच्यानंतर आपण असं म्हटलं होतं की मी जसं म्हटलं त्याचे काही आहेत, आणि बऱ्याच विद्यापीठांनी त्यांच्या त्यांच्या लेवलला अशा पद्धतीचे एमओयू करून अशी जॉईंट डिग्री, ड्युअल डिग्री, ट्विनिंग डिग्री केलेलं आहे. युजीसी अशा पद्धतीचे कारण याच्यात युजीसीची परवानगी घ्यायची गरज नाही आहे. ज्या विद्यापीठांनी मिनिमम तो क्रायटेरिया सॅटिस्फाय केलेला आहे, ते विद्यापीठ डायरेक्टली अशा पद्धतीची कोलॅबरेशन एखाद्या फॉरेन विद्यापीठाशी करू शकतात. आपल्या युजीसीच्या वेबसाईटवरती पण आम्ही जवळपास 200 अशा विद्यापीठांची यादी लावलेली आहे की जे या पद्धतीच्या इंटरनॅशनलायझेशनसाठी पात्र आहे. तर त्या विद्यापीठांनी पण पुढे जायला हरकत नाही, किंवा असे ऑटोनॉमस कॉलेजेस असतील की जे ती डिग्री, जे ते क्षमता आहे त्यांच्यामध्ये, तर तेही लोक पुढे येऊ शकतात अशा पद्धतीचे प्रयत्न करून. कारण आतापर्यंत तर आपल्या रेग्युलेशनमध्ये आपला उल्लेख फक्त विद्यापीठांचा आहे, पण हळूहळू आपल्याला तशा पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी ऑटोनॉमस कॉलेजेसलाही देता येऊ शकते, जर अशा काही पद्धतीचे प्रपोजल आले तर. आता सध्या सुरुवातीला तर ते विद्यापीठाला रेग्युलेशन लागू आहे. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचं इंटरनॅशनलायझेशनसाठीचा आणि त्यातल्या ड्युअल डिग्रीचा फायदा सगळ्या विद्यापीठांनी करून घेतला पाहिजे, अधिकाधिक पद्धतीने प्रोएक्टिव्हली याचा हे करून. याचबरोबरीने एक विषय अजून येतोय ज्याच्यामध्ये विचार केलेला आहे, तो म्हणजे बायन्युअल डिग्रीचा. बायन्युअल डिग्री आणि याचं मी सांगितलं सायमल्टेनियस डिग्रीचा, म्हणजे एकाच वेळेला 2 डिग्री करता येऊ शकतात का. तर तसं म्हटलं तर 2022 मध्ये युजीसीनी एक त्याची गाईडलाईन, एक नोटिफिकेशन काढलंय की एकाच वेळेला 2 डिग्री अलाउड आहे, आणि ते नोटिफिकेशन स्वयंस्पष्ट आहे की जर समजा दोघं फिजिकल करायचे असतील तर त्यांचे त्यांचे वेळा क्लॅशेस होत नाहीये, त्यांचं एकमेकांवरती बर्डन येत नाहीये अशा पद्धतीने. नाहीतर मग आपण असं म्हटलं की एक फिजिकल आणि एक ओडीएल ऑनलाईन मधली करावी, किंवा दोघं ओडीएल ऑनलाईन कराव्या, अशा पद्धतीचे वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि ते खूप जण त्याचा वापरही करतात. म्हणजे बऱ्याचशा मला माहिती आहे की ओपन युनिव्हर्सिटी तर अशाच पद्धतीने त्याचं टार्गेट करतायत की जरी तू शिकत असलास, फिजिकल एखादी डिग्री करत असला, तरी तू ऑनलाईनला ऍडमिशन घे, म्हणजे तुला एकाच वेळेला 2 डिग्री मिळू शकतील. तर त्याचाही उपयोग भरपूर चांगला होतो, आणि विद्यार्थी 2 वेगवेगळ्या विषयांमध्ये, म्हणजे एका ठिकाणी तो कॉमर्सचा अभ्यास करेल, एका ठिकाणी तो एका विषयाला दुसऱ्या विषयाला घेऊन काम करेल, म्हणजे एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच त्याला स्वतःला शिकायला मिळेल, आणि त्याच्या पद्धतीचा एक मल्टी टॅलेंटेड विद्यार्थी पण या निमित्ताने तयार होईल. आणि त्यांची क्षमता असते या विद्यार्थ्यांची, ते सगळे विद्यार्थी याला करू शकतात, एकाच वेळेला 2 डिग्री सायमल्टेनियसली डिग्री पण घेऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्याचाही आपण परवानगी दिलेली आहे. तर या पद्धतीने वेगवेगळे इनिशिएटिव्ह या ह्याच्यातले आता सध्या नुकतेच घेतलेले आहेत. तर याच्या व्यतिरिक्त आणखी काही आपल्याला विचारायचं असेल, किंवा अजून मला काही यामधलं बोलायचं असेल, तर आपण मला विचारू शकतात. मी आता थांबतो, म्हणजे हे सगळे जे मी मांडलेले आहेत ते. फक्त माझी रिक्वेस्ट ही पण आहे की हे सगळे जे आमचे रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स, हे सगळे आमचे युजीसीच्या वेबसाईटवरती असतात, आणि आम्ही त्याच्यात सगळ्याच स्टेक होल्डरला सांगतो की तुम्ही तुमच्या सूचना, सुझाव, तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की द्या, की ज्याचं आम्हाला उपयोग होऊ शकतो. या सगळ्या सूचना ज्या येतात त्या सगळ्या सूचना आम्ही व्यवस्थित आमचं ब्युरो कंपाईल करतो. ते ब्युरो ज्या विषया ज्या ब्युरोशी निगडीत रेग्युलेशन किंवा गाईडलाईन असेल ते सगळं त्याला नीट कंपाईल करतात, आणि परत एकदा त्याच एक्सपर्ट कमिटी समोर ठेवतात ते सगळे रेग्युलेशन, त्या सगळ्या सूचना. त्याच्यामुळे तुमची कुठली पण सूचना असेल तर ती प्रत्येक सूचना आम्ही बघतो बारकाईने, आणि त्याच्या पद्धतीने योग्य तो निर्णय त्या एक्सपर्ट कमिटी लोक घेतात की कुठे ह्या सुझावला येऊन मग आपल्याला कुठेतरी शब्द बदलावा लागेल, किंवा काय करावं लागेल, किंवा कशा पद्धतीने याला इनकॉर्पोरेट करता येईल, अशा पद्धतीचा विचार करून मग नंतर परत हो एकदा माझं मीटिंग कमिशन मध्ये जाऊन त्या पद्धतीने हे सगळे होतात. त्याच्यामुळे आपली जी पण सूचना असेल ती आपण नक्की दिली पाहिजे, असं मी परत एकदा तुम्हाला आवाहन करेल. मी देवळणकर साहेबांना एक परत आणखी अशी विनंती करेल की मॅडम
आमची जे बरेचसे रेग्युलेशन गाईडलाईन किंवा असे जे पत्र येतात ते इंग्लिश मधले येतात. तर आपल्या लेवलला जर समजा काही त्याला मराठीमध्ये त्याला तुमच्या इथे करून कन्वर्ट करता आलं आणि ते तुम्ही जर सर्क्युलेट करू शकले तर त्याचाही उपयोग होईल. म्हणजे अल्टिमेटली जे युजीसीचं व्हर्जन आहे इंग्लिशमधलं ते फायनल धरलं जाईल, ग्राह्य धरलं जाईल. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही डिसिमिनेशनसाठी, इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनसाठी अशा पद्धतीचा संवादाचा कार्यक्रम केला आहे, तर त्याचबरोबर तुम्ही जे जे रेग्युलेशन गाईडलाईन्स युजीसीचे पत्र तुमच्याकडे येत आहेत त्या सगळ्या पत्रांना पण एकदा मराठीमध्ये करून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं तर त्याचाही उपयोग चांगला होईल असं मला वाटतं. मी डायरेक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली आणि आपल्या सगळ्यांशी बोलता आलं. धन्यवाद. आपण आणखी काही असतील तर काही प्रश्न असतील तर ते घेऊ शकतो. नक्कीच डॉक्टर मनीष जोशी सर, धन्यवाद. अ, आज आपला IIT दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आपण वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आज IIT दिल्लीमधनंच आपण आज आम्हाला या ठिकाणी जॉईन झालात. आणि जो आमचा प्रमुख उद्देश होता की हे थोडे टेक्निकल नेचरचे जे विषय आहेत, ड्युअल डिग्री असेल, फ्लेक्झिबल डिग्री असेल, बायॲन्युअल असेल, या संदर्भामध्ये आम्हाला मराठीमध्ये विशेष करून, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपला या मागचा पर्पजच प्रामुख्याने आहे की आम्हाला विशेषतः वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं एज्युकेशनल ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या संदर्भातलं एक्सपोजर हे खूप चांगल्या पद्धतीने आहे. परंतु विशेष करून आपल्याला रिमोट भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या बाबतीमधलं जे आमचे प्राध्यापक आहेत त्यांचं ओरिएंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण सगळेजण राज्यामध्ये आज अ टीम म्हणून काम करतो आहोत आणि आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये आपल्या हे जे सगळे शिक्षणातले प्रयोग आहेत त्याला यशस्वी करायचं असल्यामुळे आपण हा जाणीवपूर्वक मराठीमध्ये हा उपक्रम केला आणि आपण जी सूचना दिलीत त्यानुसार युजीसीचे जे सर्क्युलर्स असतात, खरं तर जे सर्क्युलर्स आम्हाला शासन म्हणून शासन निर्णय काढून इम्प्लिमेंट करावे लागतात त्यांचं तर मराठीमध्ये भाषांतर आमच्याकडनं तात्काळ केलं जातं. मात्र हे अकॅडमिक लेव्हलचे जे आहेत प्रामुख्याने विद्यापीठांच्या बरोबर मदत घेऊन आम्ही निश्चितपणे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करू आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले जातील या दृष्टिकोनातून आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल. मी या संदर्भामध्ये काही प्रश्न हे लोकांचे असू शकतात पण मला वाटतं चॅटबॉक्समध्ये तशा स्वरूपाने अद्याप विचारले गेलेले नाहीयेत. यामध्ये सर आम्ही दोन गोष्टी केलेल्या आहेत. एक तर आपण आता सोशल मीडियावरती उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग हा ऍक्टिव्हेट झालेला आहे. आपलं स्वतःचं ट्विटर हँडल आहे, आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. त्यामुळे आम्ही हे जे प्रेझेंटेशनचं आहे त्याचं रेकॉर्डिंग झालंय. आम्हाला काही जणांनी आता हे चालू असताना प्रेझेंटेशन विनंती केली की आम्हाला रेकॉर्डिंग करू द्या, तुम्हाला करायची गरज नाहीये. हे आम्ही तात्काळ ट्विट करू. त्याचप्रमाणे युट्यूबवरती हे आपल्याकडे असेल. DHEच्या वेबसाईटवरती एक स्वतंत्र पेज आपण क्रिएट केलंय शैक्षणिक संवाद म्हणून, सह्याद्री शैक्षणिक संवाद. आपण त्यावरती जाऊ शकतात आणि तिथनं लिंक करून आपण हे सगळे प्रेझेंटेशन जे आहेत, या पूर्वीचे पण 2 प्रेझेंटेशन जे झालेले आहेत हे सगळे आपण बघू शकतात. त्यामुळे या संदर्भात आणखीनही आम्ही एक करणार आहोत. आम्ही या सगळ्या एक्सपर्ट्सला विनंती करून त्यांच्याकडनं एक राईटअप पण घेणार आहोत जेणेकरून अशा स्वरूपाचे एक 20 ते 25 प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण एखादा एडिटेड व्हॉल्यूम काढू आणि जो सगळ्या आपल्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील आमचा प्रयास हा असणार आहे जेणेकरून याच्याविषयीची माहिती ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली जावी. आणि या संदर्भात जर आपल्याकडे आणखीन काही प्रश्न असतील तर आपण कृपया चॅट बॉक्समध्ये पण रेज करा. मला असं वाटतं कुणीतरी एक जणांनी हँड रेज केला आहे, मिस्टर हेमंत देशमुख. यांना बघा आपल्याला अनम्यूट करता आलं तर त्यांचा एक प्रश्न आपण घेऊयात. त्यांनी एक हँड रेज केला, त्यांना अनम्यूट करता येईल आपल्याला. बघा सर नमस्कार. हा हा सर कृपया मी थोडक्यात विचारा, पॉइंटेड प्रश्न विचारा. हा बिलकुल आपल्याकडे बिलकुल लिमिटचा प्रश्न आहे. प्लीज गो अहेड. हेमंत देशमुख सर. सर मी डॉक्टर हेमंत देशमुख संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा डीन आहे. तर माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की बाय अॅन्युअल ऍडमिशनच्या संदर्भामध्ये एक्स कॉलेज असेल आणि एक्स कॉलेजला BSc ला समजा 120 ची आपण क्षमता दिली असेल. आता जुलैमध्ये जर 120 ऍडमिशन झाल्या तर आपण जानेवारीमध्ये 120 करू शकू का? प्रश्न नंबर 1. आणि प्रश्न नंबर 2 असा आहे की इंटरनॅशनलायझेशनच्या संदर्भामध्ये जसं आपण ड्युएल जॉईन आणि ट्विन डिग्रीच्या संदर्भामध्ये जे आपण बोललात त्यामध्ये माझ्या विद्यापीठाचा नॅकचा ग्रेड हा B++ आहे. त्यामुळे मला यामध्ये पार्टिसिपेट करता येणार का? धन्यवाद सर. याच्यात याच्यात जी मी असं सांगितलं की ज्या विद्यापीठाला किंवा ज्यांना कुणाला हे प्रपोजल द्यायचं आहे की आम्ही बायन्युअल ऍडमिशन सुरू करतोय
तर त्या बाय अॅन्युअल ऍडमिशनसाठीचं एक प्रपोजल त्यांनी विद्यापीठाकडे द्यायचं आहे, की जेणेकरून देशात असं लक्षात येईल की तुमची क्षमता किती आहे. जर तुमची क्षमता फक्त 120 विद्यार्थ्यांना हँडल करण्याचीच असेल तर तुम्ही परत 120 कसे घेऊ शकतायत. तर त्यामुळे तुमची क्षमता किती आणि तुम्ही किती विद्यार्थ्यांना घेऊ शकता, तुमच्याकडे किती रिसोर्सेस त्याच्यासाठी अवेलेबल आहे, तर त्याचा एक प्लॅन करून, डिटेल प्लॅन करून तो दिला पाहिजे विद्यापीठांकडे, आणि विद्यापीठांनी परवानगी दिली पाहिजे. विद्यापीठांनी त्याला अप्रूव्ह केलं पाहिजे की हां, या महाविद्यालयाकडे किंवा या आमच्याच विद्यापीठाकडे याची क्षमता आहे, आमच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहे, त्याच्यामुळे आम्ही करू शकू. तर प्रॉपर अप्रुव्हल करून त्या पद्धतीने आपल्या आपल्या रिसोर्सेस बघून, याच्यात फक्त आमचं म्हणणं आहे की आपल्याला आपण हे विद्यार्थ्यांना फॅसिलिटेट करतोय, तर विद्यार्थ्यांना फॅसिलिटेट करताना असं नको व्हायला की विद्यार्थी अशा ठिकाणी जाऊन पडला की जिथे त्याला ना शिक्षण मिळते ना त्याला बाहेर एक्झिट घेता येते. तर त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणी चांगले रिसोर्सेस व्यवस्थित असले पाहिजे, हे बघूनच विद्यापीठांनी यांना अशी परवानगी दिली गेली पाहिजे असं आपण म्हटलं आहे. एक प्रश्न सर चॅटबॉक्स मध्ये आलाय ड्युअल डिग्री संदर्भात, एकाच विद्यापीठातनं करता येईल का 2 विद्यापीठांमधनं करता येईल? वेगवेगळ्या विद्यापीठ अशी करता येईल. जर तुम्ही जर एवढा रिसोर्सफुल असाल की तुम्ही या विद्यापीठाबरोबर पण तुम्ही एमओयू केला, आणखी एका दुसऱ्या विद्यापीठाबरोबर केला, तुमची जितकी पोहोच असेल, जितकी तुमचं प्रोएक्टिव्हली जाऊ शकतात, कारण याच्याने तर कोलॅबरेशन वाढणार आहे, त्याच्यामुळे त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. अजून जर कोणाचा काही प्रश्न असेल, कोणी विचारू इच्छित असेल तर कृपया 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला करता येईल. नाहीतर थोडंसं जोशी सरांना पण हिज रनिंग शॉर्ट ऑफ टाइम आणि त्यांनाही त्यांच्या कार्यक्रमासाठी परत जायचं आहे. आणि जसं मी सांगितलं, काही प्रश्न जे चॅटबॉक्समध्ये आलेत ते बऱ्यापैकी ज्यांनी पहिला पार्ट माझ्यामध्ये जोशी सरांचा मिस केला आहे, काही कन्सेप्च्युअल लेवल जे प्रश्न आहेत, तर ते त्यांनी कृपया हे प्रेझेंटेशन परत बघावं. या प्रेझेंटेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलला उद्याच आपण हे अपलोड करतो आहोत, आणि त्याची लिंक पण मी पुन्हा एकदा रिपीट करतो की डीएचईच्या वेबसाईटवरती त्याची लिंक आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा हे प्रेझेंटेशन बघता येईल. तर मी सर मनीष जोशी सर, आपण आज अगदी आपल्या ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं, आज IIT दिल्लीच्या कार्यक्रमांमधनं आपण वेळ काढून इथं आलात, आणि या संपूर्ण राज्यामध्ये साधारणतः 285 पर्यंत आपली संख्या गेली होती सर. आताही जवळपास 267 ही संख्या आहे. संपूर्ण राज्यातनं हे सगळे प्राध्यापक आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, ज्या वेळेला आम्ही कोणालाही, म्हणजे नॉर्मली आमच्याकडनं जेव्हा आम्ही सांगितलं जातं आमच्या थ्रू जॉईंट डायरेक्टर की जॉईन व्हा वगैरे, सर यावेळेला आम्ही कोणालाही याचा आम्ही प्रसार म्हणून अजिबात केलेला नाहीये. ही लिंक आम्ही वेगळ्या ठिकाणी शेअर केली आहे, आणि आज प्रेरणेने, स्वयंस्फूर्तपणे आज एवढा सगळा प्राध्यापक वर्ग, संस्थाचालक, प्राचार्य, आणि विशेष म्हणजे मी आभार मानू इच्छितो की अनेक विद्यापीठात, विशेष करून मुंबई विद्यापीठामध्ये कुलगुरू RD कुलकर्णी साहेबांनी त्यांच्या सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंगला ही लिंक स्वतः शेअर केली आणि प्रत्येकाला हा कार्यक्रम जॉईन करायला सांगितलं. अशाच पद्धतीने अनेक कुलगुरूंनी आपल्या सर्व प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना आजचा हा प्रोग्राम जॉईन करायला सांगितला. मी आपल्या सगळ्यांचे आज या कार्यक्रमात जे जॉईन झालेले आहेत, सर्व विद्यापीठांमधले, महाविद्यालयांमधले टीचिंग, नॉन टीचिंग, विद्यार्थी, प्राचार्य, संस्थाचालक, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संवैधानिक पदावरती काम करणारे आमचे सर्व अधिकारी, मी आपल्या सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपला वेळ हा ठरलेला आहे. आपण पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय, बर्निंग टॉपिक हायर एज्युकेशन मधला घेऊन पुन्हा संध्याकाळी 5 वाजता आपण सगळेजण येणार आहोत. कृपया आमच्या ट्विटर हँडलला पण व्हिजिट करा. म्हणजे जर कोणाला लिंक नाही मिळाली तर आपलं DHEचं ट्विटर हँडल आहे, त्यावरती आपल्या वेबसाईटवरती व्हिजिट करा. या ठिकाणी आपल्याला लिंक जी आहे ती निश्चित मिळेल. आमचे जॉईंट डायरेक्टर सर्व प्राचार्यांच्या ग्रुपवरती लिंक शेअर करत असतात. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपण पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा एकदा सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती येणार आहोत. आजचं हे 3रं पुष्प विणण्यासाठी सन्माननीय डॉक्टर मनीष जोशी सर, सेक्रेटरी UGC, आज या ठिकाणी उपस्थित राहिले. मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं आणि जोशी सरांचं अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. सर, या नंतरही UGC कडनं वेळोवेळी अशा स्वरूपाचे सर्क्युलर्स निघत असतात, काही अभिनव उपक्रम निघत असतात. किंबहुना जर आपल्याला असं वाटत असेल की एखाद्या विषयावरती आम्हाला पुन्हा महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांबरोबर इंटरॅक्शन करायची, तर कृपया आपण स्वतः आम्हाला सुचवा आणि आपण अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करू. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक आभार करतो. पुन्हा अपेक्षा करतो की मनीष जोशी सर पुन्हा एकदा या व्यासपीठावरती येतील, आणि मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या ठिकाणी आजचा हा सह्याद्री शिक्षण संवादाचा 3रं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं मी घोषित करतो. धन्यवाद. थँक्यू.